नमस्कार मित्रांनो, मी किरण दानावडे, मराठी डिजिटल गुरु या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी मधून मिळणाऱ्या हप्त्याचे स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीचा रजिस्ट्रेशन नंबर माहिती असणे आवश्यक आहे। आणि जर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीचा रजिस्ट्रेशन नंबर माहिती नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीएम किसान सन्मान निधीचा रजिस्ट्रेशन नंबर ऑनलाइन कसा मिळवायचा याची सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। पीएम किसान सन्मान निधीचा रजिस्ट्रेशन नंबर मिळवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटर मध्ये असलेल्या इंटरनेट ब्राउझर मध्ये google.com ओपन करायचे आहे। google.com ओपन केल्यानंतर गुगलच्या या सर्च बॉक्स मध्ये टाइप करायचे आहे पीएम किसान आणि हे टाइप केल्यानंतर एंटर करायचे आहे। एंटर केल्यानंतर तुमच्या समोर pmkisan.gov.in ही वेबसाईट लिंक दिसेल, तर या वेबसाईट लिंकवर तुम्हाला क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर पीएम किसानची वेबसाईट ओपन होईल, तर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचे आहे आणि या ठिकाणी असणाऱ्या नो युअर स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस दिसेल, तर या ठिकाणी असणाऱ्या नो युअर रजिस्ट्रेशन नंबर या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। या ठिकाणी मोबाईल नंबर या बॉक्सला चेक मार्क करायचे आहे। मोबाईल नंबर या बॉक्समध्ये तुमच्या आधारशी लिंक असलेला म्हणजेच तुमच्या पीएम किसान सन्मान निधीमध्ये रजिस्टर असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि हा कॅप्चा कोड या बॉक्स मध्ये टाकून गेट ओटीपी या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। गेट मोबाईल ओटीपी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर 4 अंकी ओटीपी येईल, तर तो ओटीपी या बॉक्स मध्ये टाकून गेट डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। गेट डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पीएम किसान सन्मान निधीचा तुमचा रजिस्टर नंबर आणि तुमचे पूर्ण नाव या ठिकाणी दिसेल। अशा प्रकारे तुम्ही पीएम किसान सन्मान निधीचा रजिस्ट्रेशन नंबर मिळवू शकता आणि हा नंबर तुम्ही फ्युचर रेफरन्स साठी सेव्ह करून ठेवू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।